हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मी चालले होते आज माझ्या मुलींना चक्करला घेऊन, म्हणजे मी आणि माझे मिस्टर दोघं पण. तर मग ते समोर गेले होते अगोदर आणि मी आणि माझ्या मुली पाठीमागं थांबलो होतो. तर येताना बघा तुम्ही कशा मुली माझ्या मस्ती करताय आणि खूप चालता चालता त्यांचं नाटके चालू होते. तर इकडं मग खुशी चालून दमली होती, तर तिला मी उचलून घेतलं. इकडं तिचे पप्पा त्यांना योग शिकवत होते, तर त्याला त्यांची मस्ती चालू होती. मग नंतर मी घरी आले, कारण माझी ऑर्डर आली होती. ऑर्डर असं झालं की ती माझी अचानकच पिझ्झाची ऑर्डर पडली. मग त्यांचा फोन आला होता डिलिव्हरी बॉयचा. तर मग म्हटलं तर कॅन्सल करण्यापेक्षा जाऊ दे, घेऊन टाकते. तर मग मी पिझ्झा घेतला. मग मी ओपन केला, तर साधा आणि सिम्पलच होता. तर म्हणलं जाऊ दे, आता आला तर खाऊन घेते. तर मग इकडं मी छान पिझ्झा एन्जॉय करत होते आणि मग खुशी म्हणत होती हे काय. तर खुशीला म्हणलं ये तू पण काय. तर तिने अगोदर थोडाच खाल्ला, तोंड कसं तरी केलं, पण नंतर तिला पण आवडला. मग मी खुशीने आणि तिच्या पप्पानेच खाल्ला. देविकाला तर आवडतच नाही. मग आम्ही नंतर त्यांच्यासाठी देविकाला आणि खुशीला रंगपंचमी असल्यामुळं पिचकारी आणायला गेलो होतो. तर इकडं मग आमचा समर्थ पण पाठीमागं लागला होता. मग त्याला घेऊन आले होते. तर देविका त्याला बोलत होती समर्थ बाय कर, पण ते झोप त्याला आलेली होती म्हणून त्याचा काही मूड नव्हता. मग इकडं बघा तुम्ही, थोडं का होईना पण करतो तो बाय. तर मग आम्ही लवकर आलो. तर पहा तुम्हाला समर्थ बाय करतो. आलो होतो शॉपला. तर के गिफ्ट्स फोटो स्टुडिओ असं शॉपचं नाव होतं. आणि अगोदर गेल्या तिथं खूप प्रकारच्या होत्या लावलेल्या तिथं गेल्या. तर माझी देविका आणि खुशी अगोदर दुकानात गेल्या आणि हे घ्यायची ते बोलत होत्या. तर त्यांना काही समजणार नव्हतं. तर बघा तुम्ही, खूप प्रकारच्या होत्या पिचकाऱ्या. कोणती घ्यावं म्हणून समजत नव्हतं, पण म्हणलं ह्या दोघी छोट्या आहेत, त्यांना दुसरी घेऊन काही उपयोग नाही, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं साधीच घेऊ. तर त्यांचं म्हणणं होतं की 2 घ्यायचं, पण आम्हाला जी पाहिजे होती ती एकच होती तिथं. मग आम्ही एकच घेतली आणि मग परत दुसऱ्या शॉपला आलो. तर तिथं बघा तुम्ही, खूप प्रकार, त्रिशूलच्या पण प्रकारच्या होत्या, कुऱ्हाडच्या पण प्रकारच्या होत्या, खूप वेगळ्या प्रकारच्या होत्या. पण म्हणलं ह्यांना अशी घेऊन काही होणार नाही, त्यांना काही खेळता पण येणार नाही. त्याच्यामुळं मग आम्ही साधे आणि सिंपल घेतले. मग लवकर पिचकारी आणि कलर घेतल्या. मग आम्ही परत रिटर्न नेलो होतो. तर इकडे बघा, सगळ्यांनी आपापल्या पिचकारी घेतल्या होत्या खेळायला. फक्त समर्थाची मीच घेतली होती, कारण म्हणलं त्याला पकडता यायचं नाही. आणि इकडे आल्या ह्या दोघीची रंगपंचमी चालू झाली होती. नुसतं पाण्याने खेळत होत्या, खूप एन्जॉय करत होते आमचे सगळे छोटे मुलं आज कॉलनीतले. पण म्हटलं जाऊ द्या, त्यांना आज खेळू द्यावा आणि उद्या आपण खेळावा. तर बघा तुम्ही, इकडं दोघी बहिणीची मस्ती तर जास्तच होती. पण तर आज आमच्या कॉलनीतल्या मुलांची रंगपंचमी होती. म्हटलं छोटे त्यांना आज खेळू द्यावं. आणि इकडं मग नंतर कुरकुरेसाठी इकडे भांडण चालू होतं. मी दोघींसाठी कुरकुरेचं पॅकेट आणलं होतं. मग देविकाने अगोदर तिचं खाऊन घेतलं आणि खुशी लहान असल्यामुळे ती काही लवकर खाऊ शकत नव्हती. त्यामुळं मग मी तिला इकडं किचनमध्ये बोलवलं आणि ती एकटी खा म्हणलं, कारण ती भांडण करत होती. तर इकडं खुशी काय तिला देत नव्हती. तर बघा तुम्ही, इकडं देविका कशी नाटके करती. स्वतःचं एक पॅकेट खाल्लं आणि खुशीचं पण मागत होती, पण खुशी काय देत नव्हती. तर आम्ही तिला दिलं नाही म्हणून तिने आम्हाला इकडं लॉक करून घेतलं होतं किचनचा दरवाजा. मग मी आमच्या शेजारच्या मुलाला बोलवलं फोन करून. मग त्याने आमचं लॉक उघडलं. आणि बघा इकडं तुम्ही, ती आरामात कशी इकडं बसली होती टी व्ही बघत. तिला खूप मी आवाज दिला पण ऐकत नाही. मग मला राग आला, त्यामुळे थोडंसं तिला चिडचिड केलं. नंतर तिच्या पप्पाने त्यांना पिचकारी परत आणली होती, त्याने ती खराब केली. तर ही इकडं कशा एन्जॉय करत होत्या. तर लेकरांचं असंच राहतं. तर माझा व्हिडिओ मी इथं संपवते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.